पहा टेट पेपर 2 मधील मराठी विभागाची अंदाजित आन्सर की आपण पाहत आहोत. तर पहा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे, तोपर्यंत तुम्ही तुमची उत्तरं किती करेक्ट आहेत हे पाहायचं आहे. तर पहा, देखल्या देवा दंडवत पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजे चिंत्र खानोलकर ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी पुस्तक पु ल देशपांडे यांनी कोणते लिहिले नाही असं म्हटले तर व्यक्ती आणि वल्ली, असामी आणि बटाट्याची चाळ ही तिन्ही पुस्तकं पु ल देशपांडेंची आहेत. अमृतवेल नाही, त्यामुळे याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी हे इथं फक्त काळाचा बोध होतो म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी झाडांच्या तर चेचाची आणि चाचीचे चेचाची अशी षष्टीचे काय आहेत विभक्ती प्रत्यय, आणि ते इथं अनेक वचनी प्रत्यय लागलेला आहे चेचाची मधला, त्यामुळे षष्टी अनेक वचन असे याचे योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट आहे इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता. तर पहा, समाज सामाजिक, धर्म धार्मिक, आनंद आनंदित होतं किंवा आनंदिक होत नाही पण आनंदित होतं. वाचा इथं इक हा प्रत्यय लावता येत नाही, इथं जर वाच असतं तर वाचिक असं करता आलं असतं, त्यामुळे याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल. लग्नासाठी बोलवणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे का विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. तर पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. तर हे सजातीय स्वर आहेत, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आहे, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल. तर धरणी लघु आणि दीर्घ विलांटी आहे त्यामुळे गुरु, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 लघु गुरु याचा हा क्रम येणार आहे. नंतर झाकले माणिकचा योग्य अर्थ काय. झाकले माणिक म्हणजे काय, साधा पण गुणी मनुष्य, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आणि याच्यातील पर्याय क्रमांक 2 वायुपुत्र, यला पहिला उकार, पला पण पहिला उकार, तर हा याचा योग्य पर्याय होणार आहे. हा सेट बी आहे, तुमचा कोणता सेट आहे त्याप्रमाणे तुम्ही काय प्रश्न वाचून उत्तरे काय करायचं टिक करून घ्यायची आहेत. तर पहा, पुढीलपैकी वाचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता. फुले, नाले, पेले, भाले. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फुले, नाले, पेले, भाले हे सगळे काय आहेत अनेक वचनी शब्द आहेत, पण यांचं एक वचन कसं होते पहा. फुलेचं फूल, नालेचं नाला, पेलेचं पेला, भालेचं भाला. तर या ठिकाणी भाला, पेला, नाला हे तिन्ही शब्द आकारांत काय होतात, आकारांत, आणि फूल हे अकारांत होते, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा टिमटिम प्रयोग होतो, तर कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो, त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 कर्मणी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तुला हे पुस्तक आवडते का. या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल. तर हा प्रश्न आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. तर अभंगगाथा हा संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे. तर पहा, शाळा हे काय आहे उपमेय आहे, आणि माते समान म्हणजे माता हे काय आहे उपमान आहे, त्यामुळे आपल्या ह्याचं काय येणार आहे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, कडा कडा फोड नभ उडू मखिका, खडबडवी दिग्गजा तुडवरवी मालिका. यात कोणता रस आहे. तर यामध्ये रौद्र रस आहे, पर्याय क्रमांक 1. तुला काय पाहिजे या वाक्यातील काय हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आलेली आहेत.
माधुरी, बहीण, मुलगी अशी ही 3 नामे आलेली आहेत. विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर विनीता लाडू खात असेल असे याचे काय होते? अपूर्ण भविष्यकाळी रूप होते. त्यानंतर स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर योग्य शब्द संधी होणार आहे स्वभावोक्ती. इथं अ व ऊचा काय होतो? ओ. अ व मधलं अ आणि हे ऊ मिळून ओ होतो. या ठिकाणी काय होतो? ओ. स्वभावोक्ती पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हरिहर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे इतरेतर द्वंद्व हरी आणि हर. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता? तर समानार्थी नको आहे. वर म्हणजे श्रेष्ठ, वर म्हणजे आशीर्वाद आणि वर म्हणजे नवरा मुलगा सुद्धा होतो, पण जरा होत नाही. जरा म्हणजे म्हातारपण. पुढीलपैकी विरुद्धार्थी योग्य जोडी कोणती? भाऊ भ्राता समानार्थी, सूत पुत्र समानार्थी, मित्र दोस्त समानार्थी. उत्कर्ष अपकर्ष होते बघा विरुद्धार्थी, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. यानंतर खाली उतारा आलेला आहे आणि उतारा वाचून त्यावरचे काय क्वेश्चन सोडवायचे आहेत. उतारावरची डायरेक्ट आपण प्रश्न उत्तरच घेऊया. दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतारात आलेले नाही? तर रडणारी व्यक्ती हे उदाहरण आलेले नाही. दुःखे कशासाठी येतात? तर कसोटी पाहण्यासाठी पर्याय क्रमांक 1. 3 याचं 1. त्यानंतर उतारातून लेखकाचा कोणता दृष्टिकोन प्रतीत होतो? तर सकारात्मक पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी कविता वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहा, पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर होतं? कळीसाठी कोण वाट पाहते? सूर्याचे किरण. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? कोणता काय म्हटलेत? निर्धार कळीच्या मनात नाही म्हटलेत. नाही म्हटलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सूर्य होण्याचा. तिच्या मनात निर्धार नाही. तर कुठलाही फूल होण्याचा, दिमाखात मिरवण्याचा आणि सुगंधित होण्याचा आहे. नाही कोणता? सूर्य होण्याचा. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? तर जन्माला येणारी मुलगी असावी. अशा प्रकारे आपण ह्या 30 प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. पहा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्रजीचे आपण काय करणार आहोत? आन्सर की घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींचं सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मराठीमध्ये 27 ते 28 गुण मिळालेत का त्यांनी चेक करू देत. पहा, मी ज्या क्वेश्चन पेपर सोडवून दिल्या होत्या जुन्या, त्यामधून ह्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उजळणी झाली होती. तर नक्कीच तुम्हाला या चॅनलचा माझ्या फायदा झालेला असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.